कशा पद्धतीने विकास केला किंवा कशा पद्धतीने निधी आणला हे सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर आपल्याला मी आवर्जून सांगू इच्छितो की ह्या गावामध्ये जवळपास आदरणीय यशवंत तात्यांच्या माध्यमातून 8.5 कोटींचा निधी आणण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. खरंच कौतुक केलं पाहिजे की जे 8 कोटी हे कधी बघायला मिळत नव्हते, परंतु आदरणीय यशवंत तात्यांच्या माध्यमातून आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये 3,500 कोटी आणण्याचं काम कोणी केलं असेल ते फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव नेते म्हणजे आदरणीय यशवंत तात्या आहे. कारण प्रत्येक भागामध्ये आपण गेलो त्या ठिकाणी रस्त्याचे काम असतील, पाण्याचे काम असतील, लाईटचं काम असेल, त्या ठिकाणी यशवंत तात्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. उद्याच्या काळामध्ये, उद्याच्या 10 दिवसामध्ये कधी विरोधक आपल्या ठिकाणी येतील. अनेक वक्त्यांनी सांगितलं की कुठल्याही पद्धतीने भाषण करतील, त्यांच्याकडे मुद्दाच नाही. मागच्या तात्या 2-3 दिवसापूर्वी एका पत्रकाराने विचारलं की तुमच्या 5 वर्षामध्ये काय विजन असेल, म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये विरोधकांना विचारलं एका पत्रकारांनी की तुम्ही काय काम करणार, काय विकास काम करणार, परंतु यांच्याकडे मुद्दा कोणताच नाही. त्यांनी एकच सांगितलं की आमचा मुद्दा एकच आहे, आमचं ध्येय एकच आहे की राजन पाटलाला संपवणार. ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलत नाही. राजन पाटलाशिवाय त्यांच्याकडे बोलण्यात दुसरं काही कारण नाही. आणि म्हणून करता आपण सुद्धा विचार केला पाहिजे की जो व्यक्ती विकासावर बोलू शकत नाही, विकास करू शकत नाही, त्याला आपल्या गावामध्ये आल्यानंतर न कुठल्याही मुद्द्यावर बोलण्याचा काय अधिकार असू शकतो. आज इथं आल्यानंतर सांगतात की उत्तर सोलापूरमध्ये आमच्याकडे चांगला लीड मिळू शकतो, मोहोळ तालुक्यातनं चांगला लीड मिळू शकतो, आणि तिकडे गेल्यावर सांगतात की 17 गावातून इकडे चांगलं वातावरण आहे, चांगला लीड मिळणार आहे, असं दिशाभूल करण्याचं काम करतात. ह्यांच्याकडे दुसरं काहीच नाही, दुसरं काय बोलू शकत नाहीत. एका गावात गेले की दुसऱ्या गावातलं काहीतरी सांगायचं, दुसऱ्या गावात गेले की तिसऱ्या गावातलं काहीतरी सांगायचं. अशा पद्धतीने ह्यांचं हे राजकारण चालू आहे. आम्ही विकासाचं राजकारण केलंय, आम्ही विकासाचं राजकारण करतोय, पण कधी आम्ही द्वेषाचं राजकारण कधी केलं नाही. या भागामध्ये ज्या यशवंत तात्या निवडून आले त्यावेळेस माझ्या बापाने सांगितलं की एका दिवस अनगरच्या भागामध्ये कमी काम करा, परंतु या 17 गावांच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या आधी मार्गी लावा. वस्तुस्थिती आहे, खोटं बोलणार नाही मी, दरलिंगाच्या नगरीत उभा आहे मी, परंतु प्रामुख्याने माझ्या बापाने आधी सांगितलं की इथल्या शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न आहेत त्या आधी सोडवलं पाहिजे, रस्त्याचे प्रश्न आहेत त्या आधी सोडवले पाहिजे, मग त्या ठिकाणी तिकडे लक्ष द्या त्या भागामध्ये. आणि म्हणून करता आदरणीय यशवंत तात्यांना त्या ठिकाणी इथं संधी काम करायला त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने संधी मिळाली. आणि म्हणून करता आपण संधी दिली म्हणून त्यांनी संधीचं सोनं करण्यासाठी या भागामध्ये त्या ठिकाणी विकासाचं काम केलं. विकासाचं राजकारण करत असताना कधी द्वेषाचं राजकारण केलं नाही. सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांचा विचार करून, सगळेजण एकत्र आणून त्या ठिकाणी काम केलं. एखादा अन्याय होत असेल तर त्याच्या समोर त्या ठिकाणी पाठीमागे उभे राहिले, परंतु ह्या गावामध्ये एखादी पार्टी पकडायची आणि दुसरा अन्याय करायचा किंवा दुसरी पार्टी पकडायची तिसरा अन्याय करायचा, अशा पद्धतीचं कधी राजकारण केलं नाही. अनेक वक्ते त्या ठिकाणी उद्या येणार तुमच्याकडे, मोठ्या मोठ्या गप्पा मारतील, हातवारे करतील, परंतु आपण त्यांना विचारा की तुम्हाला आमच्या व्यासपीठावर येऊन किंवा आमच्या गावात येऊन बोलण्याचा अधिकार काय आहे, आपण आमच्या गावासाठी काय केलं, किंवा तुम्ही आमच्या गावात येऊन मत मागण्यावर तुम्ही त्या पात्रतेचे आहात का, आपण विचारलं पाहिजे. आणि ज्या वेळेस इकडून येतील किंवा इकडून येतील, आदरणीय तात्यांनी जे रस्ते केलेले आहेत इथंच त्याला हात जोडा, हा सरळ रस्ता पुढच्या गावाला जातो म्हणून त्यांना सांगा, आणि जसे आले तसेच गाडीत बसून तसंच पुढे पाठवा त्यांना. कारण ह्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची पात्रता नाही, हे काम करू शकणार नाहीत. उगाच मगाशी आमच्या सचिन पाटलांनी सांगितलं, अनेक वक्त्यांनी सांगितलं की कुठेतरी त्या ठिकाणी 2 टिपर मुरुम टाकायचा आणि 40 वर्ष झालं इथं मुरुम टाकला नव्हता असं सांगायचं. आमच्या भागामध्ये तुम्हाला सांगतो उलट आता खराब करून टाकले. आमचं फोन झाला ना काल, आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये एका ठिकाणी रस्ता होता, त्यांनी मुरुम टाकला. मुरुम टाकल्यानंतर ना कॅनलच्या साईडचा होता बारका छोटासा, मुरुम टाकला. तिथल्या एका माणसाची बाईट घेतली की 40 वर्षापासून आम्हाला रस्ता नव्हता आणि अमुक अमुक हे नेते आले आणि ह्यांनी रस्ता करून दिला. एक 15-20 दिवस झालं
आणि मी एक आमच्या तालुक्यात एखादी मयत झाली म्हणून तिथे मी भेटायला गेलो. ते लोक तिथं आले, ते म्हणले की असा असा आम्हाला ते रस्ता होता आणि तो खराब झालाय म्हणून. मग तिथले लोक म्हणले अरे आता तर तुम्हाला टाकून दिला ना मुरुम. म्हणले कशाचं काय म्हणले, टाकून दिला, आम्हाला बोलायला लावलं, पैसे देतो म्हणले आणि आलेच नाहीत. मी म्हणलं आता 40 वर्ष तुम्हाला रस्ता जर तुम्ही म्हणत होता आम्हाला की 40 वर्षावर रस्ता नव्हता, कुठलं काय म्हणले त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही बोललो. म्हणजे आम्हाला वाटलं अपेक्षा होती काहीतरी करून देतील, काहीच करून दिलं नाही. हे अशा पद्धतीने फक्त सोशल मीडियावर काहीतरी सांगायचं आणि ते पुढे फॉरवर्ड करायचं. मग वस्तुस्थितीमध्ये जर बघितलं आपण तर तिथं काहीच नाही. आणि म्हणून करता आदरणीय यशवंत तात्यांनी जो निर्णय आहे, जो पुढच्या काळामध्ये आपण काम करणार आहेत, ह्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे. आपली जी भीमा नदी आहे त्या भीमा नदीला पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी कॅनलचा दर्जा घ्यायचा आहे. कॅनलचा दर्जा ह्याच्यासाठी घ्यायचा आहे की कायमस्वरूपी आपल्या भीमा नदीला पाणी असलं पाहिजे. उद्या सोलापूरची पाईपलाईन जरी बंद झाली तरी आपल्यापर्यंत, आपल्या रानापर्यंत, आपल्या शेतापर्यंत त्या ठिकाणी पाणी आलं पाहिजे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंचलित दरवाजे असलेले उंच बॅरेज बंधारे होणार आहेत, ते आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून करता जो विकास करतोय, जो आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणण्याचं काम करतोय, त्याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचं आहे. उद्या कोणीही येणार, कशा पद्धतीचं बोलणार, तुमच्या माहितीला सांगतो. आधी जे आता उमेदवार आहेत समोरचे, त्याच्या आधी तिकीट मिळालं होतं आमच्या कदमताईंना. आणि कदमताईंना तिकीट मिळालं म्हणून त्या ठिकाणी एक सांगतो तुम्हाला, काय विरोध करायचा कोणाला होता? राजन पाटलालाच. मग कोणाला काय तिकीट मिळणार, त्याचं काम करायचं. परंतु इशारा घेतला होता. मगाशी साईंनी सांगितलं की इशारा बहुती झाली, इशारा माघारी द्यावं लागतंय का काय, परत करावं लागतंय का काय, म्हणून करता रात्रीत गेले बारामतीला आणि तिकीट बदललं. तिकीट बदलले ते बदललं. आमच्यातले काही जण होते ते म्हणायचे भूमिपुत्राला तिकीट मिळालं पाहिजे, भूमिपुत्राला तिकीट मिळालं पाहिजे, भूमिपुत्र पुढे आला पाहिजे. आणि भूमिपुत्राच्या नादी लागून हे सगळे गेले लक्ष्मीपुत्राच्या पाठीमाग. त्याच्यामुळं आपण गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे की यांचं कशा पद्धतीने राजकारण चालू आहे, कशा पद्धतीने ह्यांना समाजाचं किंवा शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही. ह्यांना फक्त आणि फक्त यांचा स्वार्थ साधायचा. ह्यांना कशा पद्धतीनं आपल्याला ह्या इलेक्शनच्या माध्यमातून पुढचे 5 वर्ष कसं आपलं घर चालल हे बघायचंय. ह्यांना शेतकऱ्यांचं घर चालतंय का नाही, शेतकऱ्यांची चूल चालते का नाही, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आलंय का नाही, शेतकऱ्याला लाईट मिळाले का नाही, शेतकऱ्याला रस्ता मिळाला का नाही, ह्यांना काही घेणं देणं नाही. तुम्ही कदाचित मगाशी सचिनराव म्हणाले की आमच्यात त्यांना गाव तरी माहिती आहे का, वडाळ्याला मॅप टाकून गेले. अहो ते जाऊ दे, आमचं एक विरोडे बुद्रुक म्हणून गाव आहे. त्याला विचारलं एकानं की आमच्या विरोडे बुद्रुकवरून आलोय. त्याला सांगते ना की विरोडे बुद्रुक मोहोळ तालुक्यातल्या कुठल्या दिशेला गाव आहे ते, आणि हे आपल्या मतदारसंघाचा विकास करणार आहे. हे जे आहेत ना, हे आज येणार, इलेक्शन झालं की निघून जाणारी माणसं आहेत. पुढच्या 5 वर्षांनंतरच तुम्हाला दिसणार. जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये बघा तुम्ही, पाऊस पडला की छत्र्या उगवतात, तसं इलेक्शन आलं की हे बरोबर छत्र्या उगवतात. त्याच्यामुळे आपण हे छत्र्या काढून टाकायच्या. आता कधी ना कधी तुमच्याकडे इकडे येतीलच, मोठ्या मोठ्या गप्पा मारतील, परंतु एक लक्षात ठेवायचं की ज्यांनी आपल्यासाठी विकास करून दाखवलाय, विकास करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याच्या पाठीमागे आपण उभारलं पाहिजे. जो विकास खेचून आणतोय, म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये 3,500 कोटी एवढा निधी त्या ठिकाणी आणलाय. त्याला सांगायची गरज नाही. मुंबईला गेलं की प्रत्येक वेळेस कुठली ना कुठली यादी पडलेली आहेच. अमुक अमुक रस्त्याला पैसे मिळाले, अमुक अमुक ही योजना मंजूर झाली, अमुक ती योजना मंजूर झाली म्हणून. परंतु अशा पद्धतीचा एक आमदार जो मुंबईला गेल्यानंतर ना आपल्या कार्यकर्त्याला फोन करून विचारतोय तुझ्या गावामध्ये कुठलं काम आहे, ह्या योजनेचं सांग, मी इथं मंत्रालयात थांबलोय, मला पटकन मंजूर करायचे, ते कागद व्हॉट्सअप कर. हे असं आमदार विचारून काम करून घेणारा म्हणलं तर ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये यशवंत तात्यानंतर दुसरा कोणी मिळणार नाही आपल्याला. ज्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे, उत्साह आहे, त्याच्या पाठीमागे आपण उभारलं पाहिजे. आज ह्या 17 गावामध्ये सगळे परिवार एकत्र आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते यशवंत तात्यांनी केलं. सगळे प्रेम करतायत, तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना हवं असणारं एक नेतृत्व आहे.
सगळ्यांना पाहिजे असणारं नेतृत्व आहे का तर काम करून दाखवलंय. या 5 वर्षामध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी आपलंसं केलेलं आहे, लढा लावला, प्रेम केलंय. फक्त विकासच नाही तर त्या माणसासोबत नातं सुद्धा त्या ठिकाणी जोडलेलं आहे. आणि म्हणून करता आपण आज जे काय मगाशी तात्यांनी सांगितलं की काही जण म्हणतात की आम्ही आमदार दिल्यानंतरच पक्षात प्रवेश करणार. अहो तुम्हाला पक्षातच प्रवेश देईन आहे कोण? समाधान दादा यांना पक्षात प्रवेश कोण देईन आहे? मी येऊ का म्हणते सगळेजण थांबदार बाहेर. कारण सगळ्याला माहिती आपलं कर्तृत्व काय आहे, आपला उद्योग काय आहे, हे सगळ्या मोहोळ तालुक्याला माहिती आहे, सोलापूर जिल्हा आणि सगळ्या पक्षांना माहिती आहे. एक दिवशी तर सांगितलं आम्हाला की आम्ही मुंबईला होतो, आमदार साहेब आम्ही, की ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि उद्धव साहेब मोहोळला येऊन प्रवेश घेणार आहेत. मी कपाळाला हात लावला, म्हणलो उद्धव साहेब हे आमदार मंत्र्यांचा प्रवेश मातृशिवाय कुठे घेत नाही, ह्यांचा प्रवेश मोहोळला येऊन म्हणजे किती पद्धतीने दिशाभूल करतायत. शेवटी ह्यांना कोणच प्रवेश देईना. शेवटी मग आमच्या पण एक तालुक्यात संघटना आहे, शेतकरी संघटना, त्यांना म्हणलं आपण तर थोडा हार घातला तर बरं होईल म्हणलं. हा आमच्या तालुक्यात संघटना कोणच हार घाला ना, कोण कमजा देईना. मग बळण घालण्यापेक्षा कोणीतरी घातलेला बरा. म्हणून मी एक विनंती केली की जिथं कोणी नसल, कोण हार घालना, आमच्या तालुक्यात एक संघटना आहे, शेतकरी संघटना. कदाचित तुम्ही एखादा हार ते शाल घातलं तर बरं होईल म्हणलं त्यांना. कारण मला कोणी घेतं का, मला कोणी तर स्वीकारा, अशा पद्धतीची परिस्थिती झाली. आज तुमच्या माहितीला सांगतो, फॉर्म भरायला असेल किंवा सभेला एकही त्यांचे प्रदेशाध्यक्ष आले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माढ्याला आले, मोहोळ मार्गे सोलापूरला गेले, पण मोहोळला थांबले नाहीत. आजची कालची गोष्ट सांगतो, आजचीच गोष्ट आहे. परंतु ह्यांना सभा घ्यायला सुद्धा माणसं कुठं थांबत नाहीत. ह्यांनीच काय करायचं, 4 तुताऱ्या पुढं पाठवायच्या, हलग्यावाल्या ह्यांनीच पाठवायच्या आणि ह्यांनीच नाचायचं, ह्यांचीच माणसं गाडीतून उतरायची, ह्यांचीच समोर बसवायची आणि बोलायचं. ह्याच्या पलीकडे ह्यांच्याकडे माणूस नाही, ह्यांच्याकडे कोण माणसं जमा होत नाहीत, माणूस यायला तयार नाही. मात्र आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये मन आहे, तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. कारण कसं आहे की काही जण लोक हे नुकतंच मोहोळ तालुक्यात आलेत किंवा आपल्या मतदारसंघ आलेत आणि त्यांना वाटायला लागलंय की मीच इथलं नेतृत्व आहे, मीच सगळं करतोय, मीच सगळा विरोधक आहे आणि माझाच हा मोहोळ तालुका आणि मोहोळ मतदारसंघ आहे. जे 5-6 वर्षापूर्वी आलेले आहेत त्यांना हा मोहोळ तालुका माहित नव्हता, मोहोळ मतदारसंघ माहित नव्हता. आमच्याकडे ग्रामीण भागात मन आहे, लगीन लोकांचं नाचतं येड्या, पुढचं समजून घ्या तुम्ही आता. त्याच्यामुळं आपण सर्वजण गांभीर्याने विचार करावा आणि जे विकास करणारं नेतृत्व आहे त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्या ठिकाणी पुन्हा एकदा जे उर्वरित काम राहिलेलं आहे पुढच्या 5 वर्षामध्ये ते पूर्ण करून घेण्यासाठी आपल्या यशवंत तात्यांच्या घड्याळाचं समोरचं बटन दाबून आपण त्यांना पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढंच बोलतो. आणि त्यांचं चिन्ह आहे घड्याळ, 3 नंबरचं बटन दाबून जसं सांगितलं की सगळेजण एकत्र आलेत. आता सगळेजण एकत्र येत असताना विरोधकाला मात्र कुठल्याही पद्धतीचं पाल पडलं नाही पाहिजे अशी परिस्थिती त्यांची इथं या ठिकाणी झाली पाहिजे. मी अशी आपल्या सर्वांकडनं आशा व्यक्त करतो आणि येणाऱ्या 20 तारखेला यशवंत तात्यांच्या नावासमोरचं घड्याळासमोरचं बटन दाबून आपण त्यांना आपली पुन्हा एकदा या भागातला विकास करण्यासाठी सेवा करण्याची संधी द्यावी एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.